विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियामध्ये हालचालींना वेग आला आहे। मवियाच्या सांगलीमधील जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली। सांगली जिल्ह्यातील जागा वाटपावर जवळपास एकमत झालं आहे। काँग्रेस 3 जागा, राष्ट्रवादी एसपी 3 जागा आणि शिवसेना युबीटी 2 जागा इथल्या लढणार असल्याची माहिती आहे। तर मवियाचे संभाव्य उमेदवार नेमके कोण असू शकतात आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मविया कामाला लागल्याचं पाहायला मिळतं। लोकसभेमध्ये चांगलं यश आल्यानंतर आता विधानसभेमध्ये सत्ता खेचून आणण्याचं स्वप्न मवियाचे नेते बघतायत आणि त्यासाठी हे उमेदवार निश्चित असल्याचं कळत आहे। पलूसमधून विश्वजित कदम, जतमधून विक्रम सावंत, सांगलीमधून पृथ्वीराज पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार अशी माहिती समोर येते। तर तासगावमधून रोहित पाटील, चिराळामधून मानसिंग नाईक, खानापूरमधून चंद्रहार पाटील, मिरजमधून सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। अजून जागा वाटप झालेच नाही, त्याच्यामुळे या ज्या मीडिया बातम्या आहेत त्याला काही तथ्य नाही। अजून जागा वाटपाच्या मीटिंगही सुरू व्हायलाच आहेत। काल आमची पहिली एक मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये कसं आपण चर्चेला पुढे जायचं त्याचं आम्ही ठरलेलं आहे। जागा वाटपाचं जे होईल ते सामूहिक आम्ही सगळ्या प्रेसच्या समोर कोणत्या जागा कोणत्या पक्षाला गेल्या ते आम्ही सांगू। इथं छोटा आणि मोठा भाऊ नाही राहणार आहे। हे विचाराची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।